नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजेच CDS म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी वर्षातून दोनदा एप्रिल महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कंबाईन डिफेन्स सर्व्हिस ही परीक्षा आयोजित केली जात असते. कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस टप्पा क्रमांक 2/2022 ही परीक्षा यावर्षी 4 सप्टेंबर 2022 रविवार रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी म्हणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची जी काही मुदत आहे तर ती 18 मे 2022 ते 14 जून 2022 अशी त्या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वी नंतर NDAमध्ये जाण्याची पर्यायाने लष्करात, हवाई दलात आणि नौदलात अधिकारी होण्याचं जे काही स्वप्न जे आहे तर ते पूर्ण होऊ शकलं नाही, त्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर नौदलामध्ये, हवाई दलामध्ये, लष्करामध्ये किंवा ऑफिसर्स अकॅडमीमध्ये जाण्याची एक अत्यंत चांगली अशा प्रकारची संधी ही कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे CDS या परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त होत असते. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेचा जर आपण विचार केला तर याच्यासाठीच्या पात्रता जर आपण विचार केला इंडियन मिलिटरीचा, तर इंडियन मिलिटरीसाठी तो विद्यार्थी जो आहे तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मेल यांच्यासाठी तो मुलगा हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी फिमेल याच्यासाठी ती विद्यार्थिनी, ती मुलगी जी आहे तर ती कोणत्याही शाखेची पदवीधर असली पाहिजे. इंडियन एअरफोर्स, भारतीय हवाई दल याचा विचार केला तर याच्यासाठी तो विद्यार्थी भौतिकशास्त्र आणि गणित हा विषय घेऊन BSc असला पाहिजे किंवा BTech किंवा B ही डिग्री त्याला प्राप्त झालेली पाहिजे. आणि भारतीय नौदलात जाण्यासाठी त्या विद्यार्थ्याकडे BE किंवा BTech ही पदवी असणं गरजेचं आहे. जर आपण वयोमर्यादा विचारात घेतली तर त्या ठिकाणी इंडियन मिलिटरीसाठी किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय 24 वर्ष असलं पाहिजे. इंडियन नेव्हीसाठी किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय 24 वर्ष असलं पाहिजे. इंडियन एअरफोर्ससाठी किमान वय 20 वर्ष व कमाल वय 24 वर्ष असलं पाहिजे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी याच्यासाठी किमान वय जे आहे तर ते 19 वर्ष आणि कमाल वय जे आहे ते 25 वर्ष असलं पाहिजे. आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे 2 प्रकार आहेत, मुलींसाठी वेगळा आणि मुलांसाठी वेगळा. जर आपण कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस ही परीक्षा विचारात घेतली तर ती 2 टप्प्यात असते. टप्पा क्रमांक 1 लेखी परीक्षा आणि टप्पा क्रमांक 2 SSP द्वारे मुलाखत आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट. टप्पा क्रमांक 1 लेखी परीक्षा या वर्षाची CDS 2022 ची लेखी परीक्षा 4 सप्टेंबर 2022 या रोजी होणार आहे. या लेखी परीक्षेला एकूण त्या ठिकाणी 3 पेपर्स असतील. इंडियन मिलिटरी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्सच्या परीक्षेसाठी. तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी 2च पेपर असतील. जर आपण इंडियन मिलिटरी, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्हीचा विचार केला तर याला एकूण 3 पेपर, त्यापैकी पहिला पेपर जो असेल तर तो असेल गणिताचा, दुसरा पेपर इंग्रजीचा आणि तिसरा पेपर सामान्य अध्ययनाचा.
प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा असेल. यात जर आपण विचार केला गणिताच्या पेपरचा, तर गणिताच्या पेपरला एकूण 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, एकूण 100 गुण. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 म्हणजे 0.33 गुण जी आहेत ती वजा केली जातील. इंग्रजी या विषयासाठी 120 प्रश्नांना 100 गुण असतील. प्रत्येक बरोबरच्या उत्तराला त्या ठिकाणी 825 गुण हे त्या ठिकाणी मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.27 गुण जी आहेत तर ती वजा केली जाते. परीक्षेचा कालावधी 2 तास. नंतर पेपर आहे जनरल स्टडी, सामान्य अध्ययन. 120 प्रश्न, 100 गुण. प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 825 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.27 गुण वजा केले जातील. म्हणजेच जर आपण लेखी परीक्षा विचारात घेतली कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची, त्यात एकूण 3 पेपर्स आहेत. गणित 100 गुणांसाठी, इंग्रजी 100 गुणांसाठी, सामान्य अध्ययन 100 गुणांसाठी. पण हे आहे इंडियन मिलिटरीसाठी, इंडियन नेव्हीसाठी आणि इंडियन एअरफोर्ससाठी. इंडियन मिलिटरी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्ससाठी 300 गुणांची SSB द्वारे मुलाखती त्या ठिकाणी असेल. लेखी परीक्षेत साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 130 ते 140च्या दरम्यान गुण मिळतील त्या विद्यार्थ्यांना SSBच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना एकूणात 600 पैकी 280 पेक्षा जास्त गुण मिळतील तर त्यांना कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये, एअरफोर्स, नेव्ही किंवा आर्मीमध्ये त्या ठिकाणी निवड होण्याचे चान्सेस खूप जास्त त्या ठिकाणी असतील. आणि ज्या विद्यार्थ्याला 300 पेक्षा जास्त गुण मिळतील 600 पैकी, तो नक्कीच CDS मध्ये सिलेक्ट होईल. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मुलांसाठीची आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मुलींसाठीची याला 2च पेपर असतील. त्यापैकी एक असेल इंग्रजी आणि दुसरा असेल जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. इंग्रजी 120 प्रश्न 100 गुणांसाठी, प्रत्येक बरोबरच्या उत्तरासाठी 825 गुण मिळतील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.27 गुण हे वजा केले जातील. सामान्य अध्ययन या पेपरला 120 प्रश्न 100 गुण, प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 0.825 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.27 गुण जी आहेत तर ती वजा केली जातील. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मुलांसाठीचं पण आणि मुलींसाठीचं पण. तर 200 पैकी ज्या विद्यार्थ्यांना साधारणतः 90 पेक्षा जास्त गुण मिळतील त्यांना SSBच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. SSBची मुलाखती 200 गुणांची असेल. लेखी परीक्षेत 200 पैकी मिळालेले गुण आणि SSBमध्ये 200 पैकी मिळालेले गुण असे गुण साधारण 400 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 190 पेक्षा जास्त गुण मिळतील तर त्यांना ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच इंडियन मिलिटरीचाच एक तो पार्ट येतोय तर त्यामध्ये त्यांची निवडही होत असते. ज्या विद्यार्थ्याची इंडियन मिलिटरीसाठी निवड झाली तर त्याचं प्रशिक्षण डेहराडूनला 1 वर्षाचं प्रशिक्षण असतं. 1 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला लेफ्टनंट हे क्लासमनचं पद त्या ठिकाणी मिळतं. लेफ्टनंट, नंतर कॅप्टन, नंतर मेजर, नंतर लेफ्टनंट कर्नल, नंतर कर्नल आणि ब्रिगेडियर अशा बढतीच्या संधी या इंडियन मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी असतील. इंडियन एअरफोर्समध्ये ज्या कॅडेटची निवड होईल तर त्याला फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी निवड केली जाईल. फ्लाइंग ऑफिसर नंतर फ्लाइंग लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर, विंग कमांडर अशा प्रकारच्या प्रमोशनच्या संधी ज्या आहेत तर त्या इंडियन एअरफोर्समध्ये असतील.
इंडियन नेव्हीचा विचार केला तर ज्या विद्यार्थ्याची इंडियन नेव्हीमध्ये निवड होईल तर त्याला सब लेफ्टनंट हे क्लास 1चं पद मिळेल. त्यानंतर लेफ्टनंट, नंतर लेफ्टनंट कमांडर, नंतर कमांडर आणि नंतर कॅप्टन अशा प्रकारच्या बढतीच्या संधी या त्या ठिकाणी इंडियन नेव्हीमध्ये प्राप्त होतील. ज्या मुलाची किंवा मुलीची ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये निवड होईल तर त्यांची लेफ्टनंटपदी निवड होईल ॲज अ क्लास 1 ऑफिसर म्हणून. नंतर त्यांना पुढचं जे काही प्रमोशन असेल तर लेफ्टनंट नंतर कॅप्टन, कॅप्टन नंतर मेजर, मेजर नंतर लेफ्टनंट कर्नल, लेफ्टनंट कर्नल नंतर कर्नल, कर्नल नंतर ब्रिगेडियर. तर अशा प्रकारच्या बढतीच्या संधी ज्या आहेत तर त्या ठिकाणी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीच्या माध्यमातून प्राप्त होतील. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राची सेवा करण्याची संधी जी आहे तर ती विद्यार्थ्याला प्राप्त होणार आहे. या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेची लेखी परीक्षेची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर याच्यासाठी अरिहंत असेल, TMH असेल यांची पुस्तकं जी आहेत तर ती उपयुक्त आहेत. जर आपण गणित या विषयाचा विचार केला तर याच्यासाठी RS अग्रवाल असेल, अरिहंत असतील, चांद असेल, S चांद यांचं पुस्तक हे उपयुक्त आहे. इंग्रजी या विषयासाठी बक्षी, त्यानंतर रेनल मार्टिन यांचं पुस्तक हे उपयुक्त आहे. आणि जनरल स्टडीजसाठी, जनरल नॉलेजसाठी लुसेंट आणि अरिहंत यांची पुस्तकं अभ्यासाला उपयुक्त ही त्या ठिकाणी आहेत. तर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या टप्पा क्रमांक 2 2022 याची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 18 मे 2022 ते 14 जून 2022 या दरम्यान त्या ठिकाणी आहे. ज्या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ते आहे upsconline.nic.in. वयोमर्यादा इंडियन मिलिटरीसाठी 19 ते 24 वर्ष, इंडियन नेव्हीसाठी 19 ते 24 वर्ष, इंडियन एअरफोर्ससाठी 20 ते 24 वर्ष आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी 19 ते 25 वर्ष अशी त्या ठिकाणी असेल. या परीक्षेसाठीचं परीक्षा शुल्क ₹200. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क हे त्या ठिकाणी नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी ही तुम्हाला मिळणार आहे. तर या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेची आपण तयारी करावी आणि त्यात यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. धन्यवाद.